कुंभ राशी 20 ऑगस्ट नंतर मिळणार सर्वात मोठी खुशखबर. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या घटना घडणार म्हणजे घडणारच. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी, श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजपासून तुमच्या आयुष्यात असा काही काळ सुरू होतोय जो साधा नाही. कारण ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या या 11 घटना आता एकापाठोपाठ एक अशा घटना सक्रिय होणार आहेत आणि त्यांना थांबवण्याची ताकद कोणाकडेही नाही. बराच काळ तुम्ही शांतपणे संघर्ष केला, अपमान सहन केला, मेहनत केली, पण अपेक्षित फळ मिळालं नाही. मात्र आता नियती स्वतः तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. काही लोकांचे खरे चेहरे उघड होतील. पैशांबाबत मोठी हालचाल होईल. एखादी अनपेक्षित संधी तुमच्या दारात येईल आणि एक असा निर्णय घ्यावा लागेल जो तुमचं पुढील अनेक वर्षाचा पाया ठरेल. तुम्हाला कदाचित वाटेल की सगळं अचानक घडत आहे, पण हे अचानक नाही. हा तुमच्या संयमाचा, चिकाटीचा आणि आत्तापर्यंत सहन केलेल्या प्रत्येक वेदनेचा परतावा आहे. जर तुमची कुंभरास असेल तर पुढचं काही दिवस हलक्यात घेऊ नका, कारण ते घडणार आहे. ते तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकते. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली घटना म्हणजे अचानक मोठा धनलाभ आणि आर्थिक स्थितीत जबरदस्त बदल. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात आता असा आर्थिक बाबतीत एक असा टप्पा सुरू होतोय जो पूर्ण परिस्थिती बदलू शकतो. बराच काळ तुम्ही पैशांच्या बाबतीत ताण अनुभवत होतात. कमाई असूनही बचत न होणे, अडकलेली रक्कम उशिरा मिळणे, पेमेंट, कर्जाचा दबाव किंवा एखाद्या व्यवहारात झालेला तोटा. अनेकदा तुम्हाला वाटत असेल की मी इतकी मेहनत करतो तरीही माझ्या हातात काहीच का उरत नाही. पण लक्षात ठेवा, कुंभ राशी ही स्थैर्य आणि संपत्तीची रास आहे आणि जेव्हा वेळ तुमच्या बाजूने फिरते तेव्हा मोठा परिणाम असतो. आता एखादी अडकलेली फाईल पुढे सरकेल, जुनी उधारी परत मिळेल, थांबलेला व्यवहार पूर्ण होईल किंवा अचानक एखाद्या नव्या उत्पन्नाचा मार्ग उघडेल. काही जणांना बोनस, इन्सेंटिव्ह, कमिशन किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो. एखादी गुंतवणूक जी तुम्हाला आधी केली होती तिचं फळ आता दिसू शकतं. सुरुवातीला ही रक्कम लहान वाटू शकते, पण तिचा परिणाम मोठा असेल, कारण की तुमच्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा देईल. विशेष म्हणजे हा फक्त पैसा येणे नाही, तर आर्थिक दृष्टिकोन बदलण्याचा काळ आहे. तुम्ही अधिक शहाणपणाने खर्च कराल, भविष्यासाठी योजना राखाल आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्याल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, अचानक आलेल्या पैशामुळे अहंकार वाढू देऊ नका किंवा दिखाव्याच्या मागे धावू नका. कुंभ राशींची खरी ताकद म्हणजे स्थिरता आणि दीर्घकालीन नियोजन. ही पहिली घटना तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत करणारी आहे. बराच काळ सहन केलेल्या संघर्षानंतर आता विश्व तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहे. तुमची मेहनत वाया गेली नाही. धनप्रवाह हळूहळू वाढणार आहे आणि जर तुम्ही योग्य निर्णय घेतले तर पुढील काही वर्ष आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि मजबूत ठरू शकतात. कुंभ राशी संपत्तीचा दरवाजा उघडतोय. सज्ज रहा आणि संधी ओळखा. दुसरी घटना म्हणजे विश्वासघात उघड होणार. खरे खोटे स्पष्ट होणार. कुंभ राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी घटना घडणार आहे जी तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. बराच काळ तुम्ही एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या नात्यावर किंवा भागीदारीवरही पूर्ण विश्वास ठेवला होता. तुम्ही मनापासून साथ दिली, मदत केली, गुपित शेअर केली, कधी आर्थिक तर कधी भावनिक आधार दिला. पण आता हळूहळू तुम्हाला जाणवू लागेल की समोरची व्यक्ती तुमच्या इतकी प्रामाणिक नव्हती. एखादी छोटी गोष्ट, एखादा संभाषणातील बदल, मागे बोललेलं वाक्य किंवा अचानक झालेली वागणूक, येथे थंडपणा, हे सर्व एक मोठे सत्य उघड करणारे आहे. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल. मी इतका विश्वास का ठेवला असा प्रश्न मनात येईल. पण लक्षात ठेवा, आणि तुम्ही नात्यांना प्रामाणिकपणे जपता. ही घटना तुमची चुकीची नाही, उलट ही वेळ तुमच्या आयुष्यातील चुकीच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आली आहे.
कदाचित कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्या कल्पना स्वतःच्या नावावर घेत होता. कदाचित एखादा जवळचा मित्र तुमच्या प्रगतीवर जळत होता किंवा एखाद्या नात्यात फक्त स्वार्थ होता. आता हे सगळं स्पष्ट होईल. ही घटना फक्त भावनिक नाही, तर तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारी आहे. तुम्ही 2 मार्गावर उभे राहाल. एक म्हणजे दुर्लक्ष करून पुन्हा त्याच चक्रात अडकणे आणि दुसरा मार्ग म्हणजे ठामपणे सीमा आखणे. कुंभ राशींची खासियत म्हणजे तुम्ही शांत असता, पण एकदा निर्णय घेतला की मागे वळून पाहत नाही. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात स्पष्ट मर्यादा राखाल आणि कोणाला किती जवळ ठेवायचं, कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे तुम्ही ठरवाल. लक्षात ठेवा, ही घटना नुकसानासारखी वाटेल, पण प्रत्यक्षात ती एक मोठं संरक्षण आहे. कारण चुकीचे लोक दूर गेल्यावर योग्य लोकांसाठी जागा तयार होते. तुमचं मन दुखेल, पण तुमची अंतर्गत शक्ती अधिक प्रबळ होईल. तुम्ही अधिक शहाणे आणि अधिक सावध, अधिक आत्मनिर्भर व्हाल. कुंभ राशी ही दुसरी घटना तुमच्यासाठी आयुष्याची साफसफाई आहे. जे खोटं आहे ते निघून जाईल, जे खरं आहे ते टिकेल आणि या प्रक्रियेनंतर तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत, जास्त स्थिर आणि जास्त जागरूक होऊन पुढे जाल. कुंभ राशींच्या मित्रांनो, तिसरी घटना म्हणजे करिअरमध्ये मोठी संधी आणि अनपेक्षित उंचीची सुरुवात. कुंभ राशी आता तुमच्या कामाच्या करिअरच्या क्षेत्रात एक मोठं वळण येणार आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे मेहनत घेतली, जबाबदारी पेलल्या, इतरांच्या चुका झाकल्यात, पण तुमच्या कामाची खरी दखल घेतली जात नव्हती. आता परिस्थिती बदलणार आहे. एखादा वरिष्ठ अधिकारी एखादा तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागेल. एखादा प्रोजेक्ट तुमच्या हातात येईल किंवा अचानक प्रमोशन, नवीन जॉब ऑफर किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता निर्माण होईल. ही संधी सुरुवातीला थोडी भीतीदायक वाटू शकते. मी हे करू शकते का, असा प्रश्न देखील तुम्हाला पडेल. पण लक्षात ठेवा, ही संधी अचानक आलेली नाही. ही तुमच्या सातत्य, शिस्त आणि प्रामाणिक परिश्रमाचे फळ आहे. कुंभ राशींची खासियत म्हणजे तुम्ही एकदा जबाबदारी घेतली की ती पूर्ण ताकदीने पार पाडता. त्यामुळे ही घटना तुमच्या करिअरचा पाया अधिक मजबूत करणारी आहे. काही जणांसाठी ही नवीन व्यवसायाची सुरुवात असेल, तर काहींसाठी परदेशी संधी, तर काहींसाठी स्वतःचा ब्रँड किंवा स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची वेळ असेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळ आल्यावर संकोच करू नका. जास्त विचार करत बसला तर संधी हातातून जाऊ शकते. कुंभ राशीची ही तिसरी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात उंच भरारी घेण्याची सुरुवात आहे. आता तुमची ओळख फक्त मेहनती व्यक्ती म्हणून नाही, तर प्रभावशाली आणि यशस्वी व्यक्ती होऊ लागेल. तयार रहा, कारण तुमची मेहनत आता लोकांसमोर चमकणार आहे. चौथी घटना, घर परिवारात मोठा बदल आणि शुभवार्ता. कुंभ राशी, आता तुमच्या घरगुती आयुष्यात एक मोठी हालचाल होणार आहे. बराच काळ घरात एखाद्या गोष्टीवरून ताण, तणाव, मतभेद किंवा शांत संघर्ष चालू होता. कधी आर्थिक कारणामध्ये, तर कधी नात्यांमधील गैरसमजामुळे. आनंदाची बातमी दूरवरून येणार आहे, अशी बातमी जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अपेक्षित अजिबात नव्हती तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबण्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एक प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा वेगळ्या प्रदेशातून अचानक अशी तुमच्याकडे बातमी येईल, जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना देखील असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली प्रदेश प्रवासाचा योग देखील असू शकतो. शिक्षण किंवा ॲडमिशन, व्यवसायासाठी संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, हे खरंच माझ्यासाठीच आहे का?
पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे मागत होतात. ही बातमी फक्त आनंद देणारी नाही की तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे आता बंद झाले आहेत, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी आहे की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. आजपर्यंत लोक जे म्हणत होते ते माझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल. तुमचा इशारा ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य वेळ, योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतो. कुंभ राशींच्या मित्रांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येत आहे, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी नशीब घेणार यू टर्न. कुंभ राशींच्या मित्रांनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की ही फक्त भविष्यवाणी नाही, ही तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चालत होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल की मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेलं नव्हतं. तो तुम्हाला तयार करत होता. तर कधी एखाद्या निर्णयावरून वातावरण जड झालं होतं, पण आता परिस्थिती हळूहळू सकारात्मक वळण घेणार आहे. एखादी शुभवार्ता, लग्न, साखरपुडा, नवीन सदस्य आगमन, घर खरेदी, नूतनीकरण किंवा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला मिळालेलं यश घरात आनंदाचं वातावरण निर्माण करेल. काहींसाठी हा बदल स्थलांतराचा असू शकतो. नवीन घर, नवीन शहर किंवा घरातील मांडणीतील बदल. तुमच्या आयुष्यात त्याचे पण अनेक घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं आशीर्वादाने पाठबळ तुम्हाला अधिक मानसिक स्थैर्य देईल. विशेष म्हणजे ज्यांना त्यात दुरावा निर्माण झाला होता तिथे पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. एखादा जुना गैरसमज एखादा मिटेल आणि नातं पुन्हा मजबूत होईल. कुंभ राशी ही स्थैर्य आणि कुटुंब प्रियतेसाठी ओळखली जाते. तुमच्यासाठी घर म्हणजे फक्त भिंती नाही, तर सुरक्षितता आहे, प्रेमाचे ठिकाण आहे. त्यामुळे ही चौथी घटना तुमच्या मनाला शांती देणारी ठरेल. बराच काळ तुम्ही बाहेरच्या संघर्षात अडकले होता, पण आता घरातून तुम्हाला नवीन ऊर्जा आणि प्रयत्न मिळेल. लक्षात ठेवा, हा बदल कायमस्वरूपी सकारात्मक होण्यासाठी तुम्ही हे पुढाकार घ्या. संवाद वाढवा, मनातील गोष्टी स्पष्ट बोला आणि जुन्या रागांना सोडा, कारण आता तुमच्या आयुष्यात घर, परिवार हा ताकदीचा सर्वात मोठा आधार ठरणार आहे. पाचवी घटना, प्रेम, नातं आणि आयुष्य बदलणारं भावनिक निर्णय. कुंभ राशी, आता तुमच्या हृदयाशी संबंधित एक मोठी घटना घडणार आहे. बराच काळ तुम्ही एखाद्या नात्यात स्वतःला पूर्णपणे झोपून दिलं होतं. तुम्ही प्रेमात प्रामाणिक राहिलात. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.